नमस्कार, कसे आहात सगळे? चला, मी वड्या केलेल्या आहेत. हे बघा, वड्या करून तळून झालेल्या आहेत. मग ते वड्या असते की नाही, आळूची पानं, त्याचे देठ असतात की नाही, देठाचं काय करायचं? मी करणार आहे त्याची मस्तपैकी भाजी. हे काय केले माहिती आहे का? मी याची वरची साल असते ती काढायची असते. साल काढून असे छान छोटे छोटे तुकडे केलेत आणि धुवून घेतले. ते काय काय टाकणार आहे त्याच्यामध्ये? कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडीशी डाळ इथं टाकलेलं आहे. मस्तपैकी शेवग्याची शेंग आमटी करायला लागली याची. आणि ह्याची करणार आहे ती मस्तपैकी भाजी, आळूच्या देठांची भाजी. छान आहे, बघू शकता. हे देठ आहेत आळूचे, ताजे ताजे असतानाच करायचं बरं का, छान लागते. चला, कांदाने एकत्र टाकते कारण का तेल गरम झालं आहे. आणि थोडासा लसूण आहे शिल्लक, त्याचा फोडणीला टाकायला, ते पण टाकते चव तेवढे. वा, मस्त वास तर छान सुटलाय. आपला मसाल्याचा डबा घेऊया जवळ आणि कांदा आणि लसूण टाकले मी तेलामध्ये. छान होती करायची, असं काय टाकून देण्यापेक्षा करायची. किंवा आपण आळूचं ते करतो की नाही, बॅटर करतो की नाही, त्याच्यामध्ये तुकडे करून टाकायचे. वेस्ट जाऊ द्यायचं नाही कुठली गोष्ट. लोखंडाचा तव्याच्यामध्येच मी वड्या तळलेल्या होत्या. चला म्हटलं त्याच्यातच घेऊया करून. त्याच्यामध्ये कांदामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि आवडीनुसार, चवीनुसार तिखट टाकूया. जास्त तिखट पाहिजे तर थोडं जास्त टाकायचं. वा, आपली आता ही डाळ टाकूया. डाळ पण आवडत असली तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालते, पण जरा छान लागेल म्हणून. गॅस कमी करते आणि आता हे टाकून घेऊया. आळूच्या पानाचे देठ छान फिरवून धुवून घेतलेत आणि त्याच्या वरची साल काढायची बरं का. बघा, असं मस्त टाकले, छान लागते भाजी. अशी करून एकदा खावा. आता चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर. साधी सिंपल पटकन होणारी. आता पाणी ठेवलं, थोडंसं पाणी टाकते कारण का डाळ शिजली पाहिजे ना. वा, मस्त अशी करायची. आता ही शिजली की नाही, खाण्यासाठी तयार. झालं तर 10 मिनिट लागतात भाजी शिजायला. तोंडी लावायला खूप छान आहे, अशी करून बघा.
आळूच्या देठांची सुकी भाजी खूप छान लागते. वेगळं काहीतरी मी करते, तुम्ही करून पहा. चला इकडे चाललं आहे वांग्याची रस्सी, इकडेच आहे तयार वडी, आणि इथं केलेलं आहे आळूच्या देठांची भाजी. छान शिजू दे आता. मस्त शिजल्यानंतर खाण्यासाठी तयार, भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते. तुम्ही करून बघा. धन्यवाद.